लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा लेसन पाहणार आहोत. व्हॉट इज कॉल्ड लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स and equations which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equations in two variables. linear equation चा स्टँडर्ड फॉर्म काय होतो तो आपण पाहूया. linear equation चा स्टँडर्ड फॉर्म होतो ax plus b1 plus c is equal to 0. Here a and b are coefficient of the equation, x and y are variable of the equation, and c is a constant term of the equation. Example for a linear equation: 2x plus 3y is equal to 7. Is it a linear equation? Yes, it is a linear equation because it is in standard form of linear equation and degree of variable is 1, degree of variable y is 1, therefore it is a linear equation in two variables. Next example: 5m minus 2m is equal to 60. Is it a linear equation in two variables? Yes, it is a linear equation in two variables because it is in standard form and degree of variable 1 is m is 1 and degree of variable n is 1. Therefore, it is a linear equation. 5m cube minus 2m is equal to 60. It is a linear equation in two variables? No, it is not linear equation in two variables because the degree of variable m is 3. Therefore, it is not a linear equation in two variables. Next example: 6p minus 2q square is equal to 5. It is a linear equation in two variables? No, not. It is not a linear equation in two variables because degree of variable q is 2. Therefore, it is not a linear equation in two variables. X plus y is equal to 5. 2x plus y is equal to 8. How can we solve it? Now, first note down equation first. X plus y is equal to 5. Equation number first. 2x plus y is equal to 8 is equal to 8. Equation number second. हे सॉल्व करताना आपल्याला आवश्यकता पडणार आहे तर ते म्हणजे एका रूलची आणि तो रूल कोणते आहेत ते पाहूया आपण. सेम व्हेरिएबल, सेम कोएफिशिएंट, सेम साइन, सबट्रॅक्शन. काय म्हटलं मी? सेम व्हेरिएबल, सेम कोएफिशिएंट, सेम साइन, सबट्रॅक्शन. फर्स्ट रूल आपण पाहूया. ठीक आहे. फर्स्ट रूल मध्ये व्हेरिएबल सेम आहे, कोएफिशिएंट कोणीच नाही म्हणजे 1 आहे आणि दोन्ही सेम कोएफिशिएंट आहेत म्हणजे सेम व्हेरिएबल, सेम कोएफिशिएंट, सेम साइन. काय म्हणू आपण? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट we get x plus y is equal to 5. 2x plus y is equal to 8. लक्ष द्या, व्हेरिएबल खाली व्हेरिएबल लिहिलं, कोएफिशिएंट जो कोएफिशिएंटचा नंबर येईल तो सोडून दिला, एक्झॅक्ट व्हेरिएबलच्या खाली व्हेरिएबल घेतला. पहा
साईनच्या खाली एक्झॅक्ट साईन आलं पाहिजे, प्रेझेंटेशन आपलं छान वाटतं. तसंच आपल्याला जर कोइफिशियंट कोणी असते तर आपल्याला कोइफिशियंट इथे लिहिता आले असते. ठीक आहे. नाही स्पेस सोडा सेम व्हेरिएबल खाली व्हेरिएबल इज इक्वलच्या खाली इज इक्वल कॉन्स्टंट टर्म्स खाली कॉन्स्टंट टर्म घेतली. ठीक आहे. आपला रूल काय म्हणतो, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिगिन. सबट्रॅक्ट म्हटल्याच्या नंतर जो इक्वेशन आपण सेकंड घेतलेला आहे त्याचे साइन चेंज करायचे. म्हणजे इथं पॉझिटिव्ह आहे, इथे काही निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह आहे, इथे काही निगेटिव्ह, आणि इथे पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथे काही निगेटिव्ह. आता परत एक रूल आपण 6th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. While subtracting any number, adding any number, then sign to the answer of biggest number. तर मग आपण काय करतो, एखादा नंबर एका संख्येतून जर सबट्रॅक्ट करायचा असेल किंवा ऍड करायचा असेल त्याची आपण प्रोसेस करतो आणि मोठ्याचा साइन देतो. फॉर एक्झाम्पल आपण इथे पाहूया 5 - 4 आन्सर काय येणार आहे 1. इथं काय कोणतं साइन नाही म्हणजे कोणतं पॉझिटिव्ह, इथं कोणतं आहे निगेटिव्ह. मग आपण काय केलं, सबट्रॅक्ट डिफरंट साइन सबट्रॅक्शन केली, डिफरंट साइन सबट्रॅक्शन. साइन कोणतं दिलं पॉझिटिव्हचं, कोणतंच नाही म्हणजे पॉझिटिव्हचं साइन. सेकंड एक्झाम्पल पहा 6 - 4 सबट्रॅक्ट. इथे साइन कोणतंच नाही म्हणजे काय पॉझिटिव्ह आहे. डिफरंट साइन असताना काय करावं लागेल आपल्याला सबट्रॅक्शन केली, आन्सर काय येणार आहे 2. आन्सरला साइन कोणतं द्यायचं बिगेस्ट नंबर. मग 6 इज बिगेस्ट अँड देअरफॉर ए इज पॉझिटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण 5 - 8 आन्सर काय येणार आहे 3. आन्सर येणार आहे 3. साइन कोणतं द्यावं लागेल आपल्याला बिगेस्ट नंबर. 8 इज बिगेस्ट अँड निगेटिव्ह, देअरफॉर निगेटिव्ह 3 इज आन्सर. 2 - 6 2 is positive, yes 6 is negative. Now different sign, therefore subtraction is 4 and sign to 4 is negative 4 is our answer. Okay. पण याच मेथडने आपल्याला काय करायचं इथे पहा, इथं कोणतं साइन आहे म्हणजे काय पॉझिटिव्ह, कोइफिशियंट कोणी नाही म्हणजे कोण आहे 1 आहे. मग सबट्रॅक्शन करावं लागेल, आन्सर काय येणार आहे 1x. 1 लिहिण्याची आवश्यकता नसते, आपण फक्त काय लिहूया x कोइफिशियंट व्हेरिएबल दिला आणि साइन कोणाचं द्यावं लागेल निगेटिव्ह. पॉझिटिव्ह y निगेटिव्ह y गेट कॅन्सल इज इक्वल टू पॉझिटिव्ह 5 निगेटिव्ह 8 -3. Now multiply both sides by -1, therefore x is equal to 3. Now substitute this value in equation which one? Substituting x is equal to 3 in equation 1. आपल्या डोळ्याला जे सोपं व्यवस्थित इक्वेशन वाटेल त्या इक्वेशन मध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुटअप करायची असते. कोणतंही घेतलं तरी चालेल, फर्स्ट इक्वेशन घेतलं तरी चालेल, सेकंड घेतलं तरी चालेल. तर मी काय करतो फक्त फर्स्ट इक्वेशन घेतो. मग फर्स्ट इक्वेशन काय आहे आपला, फर्स्ट इक्वेशन काय आहे x प्लस y इज इक्वल टू 5. आपली x व्हॅल्यू काय आहे 3. मग x means 3 plus y is equal to 5 means y is equal to 5 is equal to y is equal to 5 minus 3 and y is equal to answer is 2. Next example 3m
minus 2n is equal to 11. m minus 2n is equal to 1. Now 3m minus 2n is equal to 11. Equation number first. Second, m minus 2n is equal to 1. Equation number second. पहा व्हेरिएबल खाली व्हेरिएबल, कोएफिशिएंटच्या खाली कोएफिशिएंटला जागा सोडली, साइनच्या खाली साइन आहे, कोएफिशिएंट व्हेरिएबल इज इक्वल टू युनिट प्लेस टेन्स प्लेस, युनिट प्लेस खाली युनिट प्लेस प्रेझेंट केला, टेन प्लेस खाली एमची स्पेस सोडलेला आहे. प्रेझेंटेशन व्यवस्थित होतं यासाठी. नेक्स्ट आपण कुठला पाहिला होता? पहा सेम व्हेरिएबल, सेम कोएफिशिएंट, सेम साइन, सेम वेरिएबल, सेम कोएफिशिएंट, सेम साइन, subtracting equation second from equation first, we get 3m minus 2n is equal to 11. m minus 2n is equal to 1. Subtracting means change the signs. Minus plus minus. Positive 3m, negative m means 2m, negative 2m, positive 2m, get cancel, is equal to positive 11, negative 1, 10. Now m is equal to 10 upon 2 means m is equal to 5. m is equal to 5. आपल्याला काय करायचे, जी m ची व्हॅल्यू आलेली आहे, आपल्याला जे सोपं इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड जे वाटत असेल त्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. सबस्टिट्यूटिंग या पुटी m is equal to 5 in equation second we get in equation m means 5 minus 2 m is equal to 1. म्हणजे काय होईल, minus 2n is equal to 1 is equal to 1. लेफ्ट साइडला 5 कसं आहे पॉझिटिव्ह, राइट साइडला काय होईल तो निगेटिव्ह 5 means minus 2n is equal to positive 1 negative 5 respect to bigger means minus 4. Now multiplying both sides by 1. Therefore 2n is equal to 4 and n is equal to 4 by 2 and n is equal to, answer is 2. Next example, x minus 1 is equal to 3, x plus y is equal to 7. Now x minus 1 is equal to 3, equation number first, x plus y is equal to 7, equation number second. कोएफिशिएंट कुठेच नाही म्हणजे 1 आहे, कोएफिशिएंट कोणताच नंबर नाही म्हणजे 1 आहे. सेम व्हेरिएबल, सेम कोएफिशिएंट, डिफरंट साइन. पहिलं काय पाहिलं आपण, सेम साइनचे पाहिले. आता इथे काय येऊ लागलं, डिफरंट साइन. ओके, पण इथे पहा
सेम व्हेरिएबल, सेम कोइफिशियंट, सेम साइन म्हणजे पॉझिटिव्ह साइन म्हणजे सेम सेम म्हणजे आपल्याला त्या मेथड नाही येत. पण इथे डिफरंट मेथड्स पाहूया आपण एक. मग डिफरंट मेथड साठी जी आपला रूल काय माहिती का? सेम व्हेरिएबल, सेम कोइफिशियंट, डिफरंट साइन ऍडिशन. काय म्हटलं मी? सेम व्हेरिएबल, सेम कोइफिशियंट, डिफरंट साइन ऍडिशन. ऍडिंग equation first and equation second, we get adding x minus 1 is equal to 3, x plus y is equal to 7. आपण काय म्हटलं? ऍडिंग करताना साइन चेंज करायचे नाही. ऍडिंग साइन काय करायचे नाही, ऑलरेडी साइन चेंज असतात ऍडिंग करताना, म्हणून तो डिफरंट साइन म्हणतो आपण. मग सेम व्हेरिएबल, सेम कोएफिशिएंट, डिफरंट साइन ऍडिशन नाही. प्लस एक्स 2x, पॉझिटिव्ह y निगेटिव्ह y गेट कॅन्सल इज इक्वल टू 3 plus 7 10 means x is equal to 2 या साइडला कसं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे कसं आहे डिव्हिजन मध्ये. आन्सर काय आहे? x is equal to आन्सर इज 5. आन्सर इज 5. आता x ची जी व्हॅल्यू आली ते आपल्याला जे इझी आपल्या डोळ्याला जे इक्वेशन वाटेल त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल. हे काय करतो? इक्वेशन सेकंड मध्ये substituting x is equal to 5 in equation second we get second कौन है? x is 5 plus y is equal to 7. यामध्ये आता काय होईल आपल्याला? y ची व्हॅल्यू काढायची, y आपल्या लेफ्ट साइडला ठेवला इज इक्वल टू राइट साइडचा कोण आहे 7, लेफ्ट साइडला क्रॉस कोण देतो आपल्याला 5 काय इकडे पॉझिटिव्ह, या साइडला काय होईल तो निगेटिव्ह 5 and y is equal to answer is 2 and therefore x is equal to 5 and y is equal to 2 is the solution of the equation. Second example, 3p minus 2q is equal to minus 1, 4p plus 2q is equal to 8. 3p minus 2q is equal to minus 1, equation number first. 4p plus 2q is equal to 8, equation number 2. यामध्ये आपण पाहूया सेम व्हेरिएबल, सेम कोएफिशिएंट, डिफरंट साइन. काय करावं लागेल आपल्याला इथे? राइट ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट and second we get 3p minus 2q is equal to minus 1, 4p plus 2q is equal to 8. Adding 3p plus 4p 7p, negative 2q positive 2q get cancel is equal to negative 1 positive 8. Answer is 7. 7 इकडे कसं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे कसं आहे डिव्हिजन मध्ये.
P is equal to 7 by 7, therefore P is equal to 1. P is equal to 11. आता P ची व्हॅल्यू आपल्याला कशी ठेवायची सांगा बरं. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवतो? फर्स्ट सेकंड फर्स्ट मध्ये ठेवतो. आपण फर्स्ट मध्ये ठेवूया. Substituting P is equal to 1 in equation first. First काय आहे? 3. P म्हणजे किती? P and 3 मध्ये मल्टिप्लिकेशन कोणतं साइन असतं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपल्याला एका कोइफिशियंट दिलेला आहे आणि व्हेरिएबलची जर साइन पुटअप करायची असेल तर लक्षात ठेवा ती ब्रॅकेट मध्ये घ्यायची. P ची व्हॅल्यू किती आहे? 1 into ब्रॅकेट मीन्स ब्रॅकेट -2q is equal to -1. मल्टिप्लिकेशनचा अर्थ म्हणजेच आपलं ब्रॅकेट. 3 into 1 3 -2q is equal to -1. इकडे 3 कसं आहे? आपल्याला व्हॅल्यू ती क्यूची काढायची. ती अशी ठेवूया आपण. लेफ्ट साइडला 3 आहे पॉझिटिव्ह मध्ये, राईट साइडला कसा जाईल तो? निगेटिव्ह मध्ये. मीन्स -2q is equal to -1 -3 म्हणजे काय येणार आहे? -2q is equal to -1 -3 -4. आन्सर काय येणार आहे? 2q is equal to 4. बरोबर आहे? ठीक आहे. हे न करता आणखी काय करता येईल आपल्याला? पहा काय करता येईल? -2 आहे. q is equal to -4 divided by -2. मायनस डिवाइड बाय मायनस प्लस. q is equal to प्लस साइन देण्याची आवश्यकता नाही. मायनस डिवाइड बाय मायनस प्लस साइन येतं. ठीक आहे. 4 divided by 2 answer is 2.